राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ 16 सप्टेंबरला कोल्हापुरातून करणार आहे। पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी पक्षाची ताकद चांगली असल्यामुळे शरद पवारांनी कोल्हापूरची निवड केली असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला पश्चिम महाराष्ट्र वगळता कुठेही यश मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांनी प्रचार शुभारंभासाठी कोल्हापूरची निवड केली असं बोललं जात आहे। या प्रचार शुभारंभाच्या दृष्टीने राष्ट्रवादी पक्षाने जोरदार तयारी केली आहे। आज त्याबाबत जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर राष्ट्रवादी कार्यालयात आढावा बैठक पार पडली। शरद पवार यांच्या सभेला 1 लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। पण या बैठकीत सुद्धा मोदी इफेक्ट पाहायला मिळाला। शरद पवारांच्या सभेसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कशा प्रकारे लोकांना आणावं याबाबत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत। कोल्हापूर शहर हे छत्रपती शाहू महाराजांचं समतेचं शहर आहे। या शहरामधूनच शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या संपूर्ण देशाला दिला गेला। छत्रपती ताराराणींचं हे शहर आहे, त्यामुळे पहिल्यापासून या प्रचाराच्या सभा या कोल्हापूर शहरामधून करण्याचं फार दिवसापासून पवारसाहेबांची इच्छा असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।